नमस्कार. नमस्कार. मिस्टर ठाणेकर आता येऊन सज्ज झालेले आहेत ठाणेकर वहिनींच्या बरोबरीने. आता तुम्ही बोलायचं. वहिनींबद्दल 5 वाक्य सांगा. नाही, तिचा स्वभाव खूप चांगला आहे. 1. ती स्वयंपाकात तरबेज आहे. 2. ती म्हणजे इतर सांस्कृतिक याच्यामध्ये सहभाग जास्त आहे. 3. तिला वेगवेगळ्या काय म्हणतात आवडी असतात ना. हे बघा, किती वर्ष झाली लग्नाला? 19. काय लग्नाची तारीख? 9 डिसेंबर हा 1990. 91 आहे. किती हो? 91. 91 ना. बरं चाललंय. त्यांनी लवकर घाई केली वाटतं. 90ला जमलं होतं ना म्हणून लक्षात आहे. अच्छा, 90ला जमलं आणि 91 मध्ये झालं. बरोबर. त्यामुळे ते किती अडचणीत आलेत बघितलेत का तुम्ही? मी साधारण 19 वर्षात 5 वाक्य त्यांना बोलायला सांगितले तरी त्यांना 3 दम लागला होता. बर, आता या पुढच्या खेळामध्ये तुम्ही आणि साक्षी असा खेळ खेळायचा. 10 वस्तू वाचून दाखवू. 1.5 मिनिटात घेऊन ये. आणि 1.5 मिनिटात घेऊन यायच्या. वस्तू वाचून दाखवतो. सगळे सांगू शकतात, पण त्याच क्रमाने आणल्या वस्तू तर वहिनी 1 ग्रॅम सोन्याचा दागिनाही तुम्हाला मिळेल. रबर बँड, दुधी भोपळा, कांदा, चावी, बटाटे, रताळ, कंगवा, रंगाचा ब्रश, लाटणं, काकडी. वेळ सुरू झाली. भाऊजी, तुम्ही फक्त सांगायचं काय काय आणलं, बाकी कोणी बोलणार नाही. दुधी भोपळा, 1, लाटणं, 2, कंगवा, 3, रताळ, 4, कांदा, 5, बटाटा, 6, रंगाचा ब्रश, काकडी, 8, रबर बँड. 9. तुम्ही एवढे गंभीर का झालाय? तुम्ही 9 वस्तू आणल्या, फक्त त्या क्रमाने आणल्या नाही. खरं तर 10वी वस्तू विसरले ना. कुठली होती वस्तू? चला, कुठली होती? कारण इतके जण होते मदतीला. आठवत नाही. ती वस्तू होती चावी. आणि त्यामुळे गडबड झाली आणि क्रमच उलट सुलट झाला. पण 9 वस्तू आणण्यात वहिनी यशस्वी ठरल्या, त्यामुळे वहिनींना 900 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. 1, 2, 3, 4. अभिनंदन. हे 900 रुपये मिळाले. भेटूया पुढच्या वहिनी. नमस्कार. नमस्कार. वहिनी अत्यंत शांत आहेत हे आमच्या लक्षात आलंच. आवाजही त्यांचा हे तू का हसतो रे लगेच? मी इतकं चांगलं खरं बोलतोय म्हणून. आणि त्या कधी चिडत नसणारच. हो ना. तुम्ही इतकं मौनव्रत जे काही आज पत्करलंय त्याच्याबद्दल काय म्हणजे बोला. तुम्ही आल्यामुळे मी भारावून गेलो होतो. वहिनी असे नेहमीच भारावून जातात. नाही, मी तुम्हाला सांगू का ते असं का झालंय, त्यांना माहिती मी इतके वर्ष माझ्याकडे उमेश कधी येणार आता विषय संपला. हे खरं कारण की आता खरं कारण म्हणून ते गप्प आहे. म्हणजे आता ते तृप्त झालेत की चला तुम्ही म्हणजे मी जेवढी झाली ती मी वेगळ्या करणार आणि ते वेगळ्या करणार की आता ज्योत्स्ना म्हणणार तरी नाही की कधी येणार आपल्याकडे म्हणून. म्हणजे 2 काय वेगवेगळे प्रत्येकाला आनंद मिळाला. बरोबर. कोणाचं काय तर कोणाचं काय. बर, आणखी तुम्ही यांच्याबद्दल सांगा. 5 वाक्य. एकदम स्पष्ट वक्ती आहे. 1. आणि कुठलंही काम जिद्दीने करते.
आणि वेळेत वक्तशीरपणा अत्यंत, आणि त्यामुळे सगळ्यांना ते वक्तशीरपणा ते सगळं हे करायला लावते. आणि घरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तिचं म्हणजे तिला असं वाटतं की हे असं अमुक असं व्हायला पाहिजे, आणि ते तिचं डिटर्मिनेशन असतं बाबा ही गोष्ट मी अशी करणार, आणि ती त्याचं प्लॅनिंग पण असतं त्याचं, आणि एव्हरीबडी फॉलोज. मग नंतर सगळे लोक. वहिनी कसं वाटतंय असं इतक्या वर्षांनी इतकं ऐकायला? की वर्षांनी नाही, मला खूप वेळा स्वतःहून ते खरं सांगतात असं हो. की एखादं झालं आमच्या घरात, काही चांगलं घडलं किंवा काहीतरी चांगलं आमच्या प्लॅनिंग प्रमाणे झालं की ते नेहमी अप्रिशिएट करतात की नाही तू ते मनावर घेतलंस ना की होतं. म्हणजे अजूनही ते म्हणतात की तू मनावर घे कुठलीही गोष्ट की ती होतेच. वा, छान, असंच पाहिजे तर खरी गंमत असते. आता पुढचा खेळ गार्गी आणि वहिनी खेळणार, बघूया. 10ही वस्तू जर त्याच क्रमाने आणल्या तर ते 1 ग्रॅम सोन्याचा दागिनाही मिळवणार. काय होणार ते आता बघूया. हा, सगळे मदत करू शकणार आहेत. आणि वस्तू आहेत पापड, कांदा, खलबत्ता, पेन ड्राईव्ह, दोऱ्याचं रीळ, गाजर, घड्याळ, चावी, मिरची, तोंडली. वेळ सुरू झाली. नऊ वस्तू आणल्या आणि त्याचबरोबर 1.5 मिनिट पूर्ण झालं. आपण बघितलं, वेळ होता धावपळ तर खूप छान झाली होती, खेळही चांगला रंगला होता. 7व्या वस्तूपर्यंत क्रमही राखला होता. शेवटच्या 3 वस्तू असतानाच काहीतरी गडबड झाली आणि मग त्या मिरची आणि तोंडली, त्या एक कोण वहिनी आहेत त्यांना तोंडलीचा इतका ध्यास लागला होता की 4थ्या नंबर पासूनच त्या तोंडलीच्या पाठी लागल्या होत्या. वहिनी अभिनंदन, हे 900 रुपयाचं बक्षीस मिळालं. एकूण 1100 रुपयाचं बक्षीस वहिनींना मिळालं. या खेळासाठी दोन्ही वहिनी सज्ज झालेल्या आहेत आणि आता पैठणी कोण पटकावणार ते आता इथेच ठरणार आहे. खेळ सोपा. या ठिकाणी एक प्लास्टिकचा चेंडू आहे आणि तो आपण याला काय म्हणूया, कुंडी. हा, जी उलट करून ठेवलेली आहे त्या कुंडीवरती तो चेंडू आधी ठेवायचा आणि जो पाय खेळाच्या सुरुवातीपासून वहिनी ठरवणार. समजा सुरुवातीला हा खेळात उजवा पायच ठरवला तर उजव्या पायाच्या सहाय्याने ती कुंडी आणि त्या कुंडीवरचा तो चेंडू पडू न देता त्या 2 रेषांच्या मध्ये नेऊन ती कुंडी ठेवायची. त्यानंतर मिस्टर तो चेंडू उचलणार आणि आणून इथे दुसऱ्या कुंडीवर ठेवणार. पुन्हा वहिनी ती कुंडी घेऊन येणार आणि पायानी पुढे सरकवत नेणार. 1 2 3. खेळ खूप छान रंगला. आपण सगळ्यांनी बघितलं. शेवटच्या क्षणी त्या अंतिम रेषेवरती आल्यानंतर काय झाला तेही आपण बघितलं. सुरुवातीपासून आघाडी घेतली होती ती ठाणेकर वहिनींनी आणि शेवटच्या महत्त्वाच्या निर्णायक क्षणी आघाडी घेतली ती अष्टेकर वहिनींनी आणि त्यामुळे उपविजेत्या ठरल्या ठाणेकर वहिनी.
त्यांना झी मराठीकडून भेट. थोडी घाई करायला पाहिजे. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या अष्टेकर वहिनी, त्यांना रूप संगम यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन अभिनंदन. अश्वमेध सोसायटी, भास्कर कॉलनी इथे रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.